अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन धनगर यांनी पदभार स्वीकारताच अग्निशस्त्रासह काडतूस बाळगणाऱ्याला अटक केली। त्याच्याजवळून जिवंत काडतुसासह 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संतोष पाटील नामक इसम अवैधरित्या एक देशी बनावटीचं पिस्टल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्याजवळून एक लोखंडी पिस्टल जप्त करण्यात आली। याशिवाय एक मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस असा 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। त्या हद्दीमध्ये स्टाफला माहिती मिळाली की एक इसम विना परवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहे। तर त्याच्या शोधकामी स्टाफ गेला असता एक इसम नामे संतोष पाटील वय 36 वर्ष राहणार अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला हा त्याच्या ताब्यामध्ये एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस बाळगताना मिळून आला। वरून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला 460/2024 कलम 3 25 आरमॅक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। याचा इतिहास पडताळला असता सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समजते। त्याच्यावर अकोला येथील पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे 324चे 2 गुन्हे व पोलीस स्टेशन कोतवाली येथे एक मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आहेत काय याचा शोध तपासादरम्यान घेण्यात येत आहे।